माझं नाव अक्षय अरुण कनेरे. आम्ही 4 ऑक्टोबरला सूर्या हॉस्पिटलमध्ये आलो होतो. आमच्या मुलाला अचानक ताप जास्त आला होता, 2-4 दिवस आला होता आणि चक्कर मारून तो पडला होता तो. त्याच्यानंतर आमच्या डॉक्टर आहेत, त्यांनी पण थोडे हॉस्पिटल्स रेफर केले होते. पण मी असं एक हॉस्पिटल सर्च करत होतो जिथे सगळे फॅसिलिटी अवेलेबल असतील. मग बऱ्याच मित्रांकडून वगैरे हे नाव ऐकलं होतं, सूर्या हॉस्पिटल. मग आम्ही इथं यायचा डिसिजन घेतला आणि त्या दिवशी म्हणजे रात्रीचं लेट झाला होता, टाईम 10-11 वगैरे असं लेट झाला होता. तरी पण आम्हाला इथं त्यांनी म्हणजे डॉक्टरांना वगैरे हे करून लगेच त्यांनी ॲडमिशनची प्रोसेस केली. आणि आमच्या नंतर आम्हाला दुसऱ्या दिवशी समजलं की तो सेप्टिक शॉकमध्ये गेला होता आणि एक एकदम क्रिटिकल कंडिशन होती. दुसऱ्या डॉक्टरांना आम्ही थोडं विचारल्यावर पण ते पण बोलले की याच्यातून 50-50 चान्स असतो, डेडली कंडिशन आहे. त्याच्यानंतर 2-3 दिवस थोडे क्रिटिकलच होते आणि शहा सर आहेत, त्यांनी आम्हाला प्रॉपर सगळं ट्रीटमेंट आणि जे काही ट्रीटमेंट करतायत त्याचं मेडिकली पण एक्सप्लेन करून सांगत होते, ते जे काही ट्रीटमेंट्स करत आहेत ते. आणि सगळे ट्रीटमेंट व्यवस्थित झाले आणि 4 तारखेपासून 20-22 तारखेपर्यंत ICU होता मुलगा. आणि त्याच्यानंतर आम्ही या रूममध्ये शिफ्ट झालो आणि आता तो कम्प्लिटली ओके झालेला आहे आणि आम्हाला आज डिस्चार्ज मिळालेला आहे. आणि जे काही सर्व्हिस बाकीचं मेडिकल सोडून पण जे काही असेल ते पण व्यवस्थित होतं. म्हणजे कॅन्टीनचं फूड असेल किंवा बाकीचं नर्स वगैरे असतील. त्यामध्ये एक काय ते ज्योती सिस्टर त्यांनी आम्हाला म्हणजे त्यांनी एकदम त्यांच्या मुलासारखं ते ICU आम्ही ज्यावेळी जात होतो त्यावेळी ते एकदम व्यवस्थित केअर करत होते. बाकीचे सगळेच म्हणजे सगळे सिस्टर्स वगैरे व्यवस्थित केअर घेत होते. त्यामुळे आम्हाला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळून आज व्यवस्थित झालेलं आहे सगळं.